वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहेत सगळेजण? आय होप तुम्ही मस्त मजेत असाल आणि मीही मस्त मजेत आहे. तर ॲक्च्युली आज झालं काय, सगळं काम आवरायचं झालेलं आहे, पण मला ना जी पाण्याची टाकी असते ती जरा साफ करायची आहे. पण ते जे पाण्याच्या टाकीच्या भोवतालचं जे असतं ना ते लवकर साफ नाही होत. तर त्याच्यासाठी मी एक ट्रिक वापरते. जो आपला टूथब्रश असतो हा वापरते आणि ह्याच्याने त्याच्या बाजूचं सगळं क्लिनिंग करून घेते. पण ह्याला थोडेसे फेरबदल करते. ते कसे करते तर नक्कीच व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला दिसेल. आणि तुम्ही असे ब्रश जर फेकून देत असताल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करू. सगळ्यात आधी जो आपल्या घरात असा टाकाऊ ब्रश असतो तो घ्यायचा आहे आणि कोणत्या तरी अशा खूर वस्तूनी, चाकूने म्हणा किंवा हा मी ब्लेड घेतलेला आहे, त्या ब्लेडनं इथून त्याच्या मानेपासून तो वेगळा करायचा आहे. किंवा तुम्ही एखादी वस्तू गरम करून ह्याच्यावर असा चटका दिला की त्या दोन्ही गोष्टी वेगळ्या होतात. तर अशा प्रकारे कापून घ्यायचा आहे. तुमच्याकडे कितीही टाकाऊ ब्रश असू द्या, तुम्ही हे टूथब्रश कधीच टाकून घ्यायचे नाही, कारण ह्या ब्रशचा खूप वेगवेगळ्या प्रकारे उपयोग होत असतो. त्यानंतरनं हे दोन वेगळे घालायच्या नंतरनं ही जी मागची दांडी असते ना ती गरम केलेली आहे आणि ती ब्रशच्या मागच्या बाजूला चिटकवायची आहे. समोरच्या बाजूनं तोडली आणि मागच्या बाजूला अशी चिटकवायची आहे. तर हे असं काय दिसतं, जरा 5 मिनटं त्याच्यावरतीच धरायचं आहे, कारण ते व्यवस्थित चिटकलं पाहिजे, कारण आपल्याला खूप काम करायचं आहे याच्याने. तर अशा प्रकारे हे दिसतं. जरा बघायला थोडंसं विचित्र वाटत असेल आपले जे रेझर असतात तसं. तर आता बघू शकता इकडे किती सारं असं पांढरं साठलेलं आहे क्षारयुक्त पाणी असल्यामुळं. आणि टाकी तर तशीही मला धुवायचीच आहे आज. शकता की हे जे आहे हे काढणं खूप अवघड आहे. घासणीने वगैरे घासायला गेलं तर तोवर आतमध्ये जात नाही, तेवढंही आतमध्ये जात नाही. तर हे असं क्षारयुक्त जर पाणी असेल ना जास्त, तर तेव्हा हे असं जमा व्हायला लागतं. आता सगळ्यात आधी आता मी ह्याच्यावरती पाणी टाकणार आहे, कारण मला अख्खी टाकी धुवायचीच आहे. तर सगळ्यात आधी मी ह्याच्यामध्ये पाणी टाकणार आहे, जेणेकरून ते व्यवस्थित भिजून निघेल आणि मग मला ब्रशनं घासायला तकलीफ काहीच होणार नाही. तर अशा प्रकारे पाणी टाकलेलं आहे मी. आणि आता तुम्ही म्हणताल जसा ब्रश आहे तसा पण यूज करता आला असता, पण तो पूर्ण ब्रश असा असा पूर्ण आत नाही जाणार, तो असा अर्धा उभाच राहणार. हा ब्रश पूर्ण राऊंड फिरतो. तर चला तर मग मी तुम्हाला दाखवते. तर आता बघू शकता हे आपलं व्यवस्थित वाळलेलं आहे. आता थोडंसं पाणी घेते मी. आता हे असं झालेलं आहे. आता जर आपण असाच ब्रश घेतला असता तर तो असाच गेला असता, असा पूर्ण गेला नसता, असा आडवाच गेला असता. आता बघा कसं होतं ते. आता मी तर घासायला सुरुवात केलेली आहे आणि आता बघू शकता काही मिनिटांमध्ये व्यवस्थित घासून निघते. म्हणजे पूर्ण ब्रश असा पूर्ण ब्रश आपला ह्याच्यामध्ये गोलसर फिरतोय आणि सगळं काय व्यवस्थित निघतंय. थोडं पाणी टाकून मी ब्रश न असं सगळं हे क्षाराची डाग म्हणा किंवा जमा झालेली घाण ही साफ करते. तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं निरमा किंवा वॉशिंग पावडर, साबण जरी लावलं तरी चालेल, पण आता ह्याच्यावर पाणी टाकल्यामुळे बऱ्याच वेळ भिजत राहिल्यासारखं झालं होतं, त्यामुळे पटापट हे निघण्यास अशी मदत होते. बघू शकता तुम्ही, मी हळूहळू करून संपूर्ण जो टाकीचा कडा आहे, तुम्ही ह्या ब्रशनं टाकीचा कडा म्हणा किंवा इतर असे सरफेस असतात ज्यांना की असं क्लीन करणं अवघड असतं, तुम्ही ह्या ब्रशच्या साहाय्याने पूर्ण करू शकता. जसं की एखादे कोपरे, फटा म्हणा किंवा लाईट बोर्डवर जे असतं धूळ वगैरे साठलेली, ती धूळ वगैरे क्लीन करू शकता. किंवा आपल्या ह्या ब्रशला मागचा जो दांडा आहे तो मोठा लावून आपल्या पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यासुद्धा क्लीन करू शकता बरं का. तर बघू शकता तुम्ही किती क्लीन झालेला आहे. अगदी 2-3 मग पाणी लागलेलं आहे मला. आणि हा कडा किती घाण झालता तुम्ही सुरुवातीला पाहिला होता. तर सर्व ह्याच्यातलं जे घाण होतं ना ते सगळं निघून गेलेलं आहे. टाकी ज्यावेळेस तुम्हाला धुवायचं आहे त्याच्या आधी हे तुम्ही काम करा. जर टाकी धुतल्याच्या नंतर केला तर हे सगळं घाण पाणी मग आपल्या पाण्यामध्ये उतरतं. तर टाकी धुवायच्या आधी हे सगळं असं तुम्ही क्लीन करू शकता. आणि
याच्या पाठीमागे आणखीन लांब असं काय लावायचं असेल तर एखादी प्लास्टिकची नळी म्हणा किंवा इतर काही गोष्टी अशा लांब तुम्ही ह्याच्यावर चिटकवू शकता. पण हे एवढं ग्रीप छान पकडतं ना. आता बघू शकता जे ह्याच्या आतमध्ये जे होतं ना पांढरं पांढरं ते सगळं निघालेलं आहे आणि ते क्षाराचे डाग असतात. जिथं क्षारयुक्त भरपूर पाणी असतं ना तिथं असं होतं. आता हे सगळं निघणार नाही कारण हे कलर गेलेलं आहे. आणि जे आपले असे तुम्ही पहिल्यांदा स्टार्टिंगला बघितलंच असेल तर हे सगळे डाग निघालेले आहेत. थोडं देखील डाग इथं शिल्लक राहिलेला नाहीये. हे बघा, नाहीतर पूर्ण पांढरं आणि पांढरंच होतं. तर अशा प्रकारे मी हे पूर्ण क्लीन केलेलं आहे. आता ड्रम तर मधून स्वच्छ धुतला तो आपल्याला हात वगैरे घालून कसाही धुता येतो. पण हे खूप लागतं करताना वगैरे, ह्या बाजू खूप लागतात, अक्षरशः बोटं फुटतात. तर मी अशी ही यूज अँड थ्रो जी आपले ब्रश असतात त्याची अशी ट्रिक वापरते. तर मग मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला विसरत जाऊ नका, जेणेकरून तुम्हाला सगळ्या आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन येतील. पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.